रामकृष्ण हरी, जय गुरुदेव. आज आम्ही आपल्या आंब्याच्या झाडामध्ये आंब्याची पूजा करायसाठी आलेलो आहोत. जसं की तुम्ही बघता आता आंबे आमचे घालवायला आलेले आहेत. तर हे असे सुंदर आंबे आज आलेले आहेत. तर आता आंबे आम्ही प्युअर सेंद्रिय आंबे आहेत. कुठलेही लिक्विड, कुठलेही ह्याच्यात रासायनिक खत न वापरता हे आणलेली अशी सुंदर ही बाग आहे. हे असे आंबे आलेले आहेत आपल्या बागेमध्ये. आणि अशा सुंदर ह्या बागेचं आज आपण सहपरिवार कुटुंब पूजनचा कार्यक्रम आज आम्ही करणार आहोत. तरी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेने आज अशा रानामध्ये आपण बाग लावली आहे. जिथं म्हणत होती की चिलारे सुद्धा उगवणार नाहीत, अशा या रानामध्ये आपण 2012 साली बाग लावून हा सुंदर उपक्रम जे आमचे गुरुदेव आदरणीय, परम आदरणीय श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रेरणेतून की आंब्याची झाडं आपण इथं 2000 अशी आंब्याची सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. आणि अशी आपली ही पहिल्या 2-3 वर्षाचं ही पहिलं पीक आहे या झाडांचं. ही झाडं लावून 2.5 वर्ष झाली, ही 3रं वर्ष चालू आहे याचं. तरी अशी सुंदर झाडं की आपल्या दुष्काळामध्ये, त्या दुष्काळ मातीत, मानदेशी मातीत आपण इथं लावलेले आहेत. तर आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांचं आशीर्वाद आहेत म्हणून या आज आपण आपल्या दुष्काळ भागात असे आंबे असं काढतोय आपण. हे आमची जांभळीची झाडं आहेत. ती जांभळं सुद्धा खूप सारे इथं जांभळं लागलेले आहेत. तुम्ही बघा, पूर्ण जांभळाची लकडलं, पूर्ण जांभळं लकडलं. एक पानापेक्षा जांभळं जास्त झाले. तुम्ही बघितलं बघा, ही बघा, त्या पानापेक्षा जांभळं जास्त आहेत. पानापेक्षा खूप सारी जांभळं जायची यात. ती का असं तर हे प्युअर सेंद्रिय, कुठलंही रासायनिक न खात, रासायनिक फवारा नाही, फक्त आणि फक्त गुरुदेवांच्या आशीर्वादाने, गुरुदेवांच्या सांगण्याने आपण हे झाड लावलेले आहेत. ती बदामी आंबे आहेत. बदामी, त्यांना बदामी आंबे म्हटले जातं. आणि अशा प्रकारचे आपण ही केशरची झाडं आहेत, केशर आंबा. तर या आंब्याचं आज आपण पूजन करणार आहोत. आणि ही अशीच बाग आहे आपली खालीपर्यंत. अशी 2000 पेक्षा जास्त अशी झाडं आहेत. आणि चालू आहे आता आंबा आमचा आजपासून पूजन केलं का जायला चालू होतंय गिरायकांना. ज्यांना कुणाला सेंद्रिय आंबे बिना केमिकलचे, बिना रसायनमुक्त पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा. सोनासीत नगर, देशमुखवाडी शेजारी, सांगोला रोड, कौठुळी या ठिकाणी आपली आंब्याची बाग आहे. LK फार्म हाऊस म्हणून आता रोडलाच बोर्ड लावलेला आहे. आपण सर्वांनी या. जय गुरुदेव.